ची संधी दिलीस, तुझी सेवा करण्याची संधी दिलीस परमेश्वर बाप्पा. तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला स्पर्श कर, माझ्या बुद्धीला स्पर्श कर. वचनातून बोलत असताना तू माझं मार्गदर्शन कर परमेश्वर बाप्पा. वचनाच्या द्वारे तुझा गौरव होईल. ही सर्व विनंती येशू ख्रिस्ताच्या थोर आणि गौरवी नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. आजच्या मननासाठी जो विषय आहे तो येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी संबंधित आहे. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामधील आमच्या नवीन जीवनाच्या बाबतीत आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे त्याने मरणावर विजय मिळवला आणि त्या विजयी जीवनाबद्दल आपण पवित्र शास्त्राच्या द्वारे आज मनन आणि चिंतन करणार आहोत. पवित्र शास्त्राच्या द्वारे, वचनाच्या द्वारे येशू ख्रिस्त आमच्याबरोबर काय बोलणार आहे हे आम्ही पाहणार आहोत. आणि आजचा जो अध्याय आम्ही निवडलेला आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 19 ते 23 ही वचनं. आणि ह्या अध्यायापासूनच जर आम्ही पाहिलं तर हा अध्याय येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी निगडित आहे. आणि ह्या अध्यायापासून विश्वासणाऱ्यांच्या नवीन जीवनाला सुरुवात झालेली आहे. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे आम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्वप्रथम आम्हाला विपुल अशी कृपा प्राप्त झालेली आहे. आणि त्या विपुल अशा कृपेमुळे आमच्या सर्व पातकांची क्षमा झालेली आहे. आमच्या सर्व पातकांची क्षमा झालेली आहे. पातकांची क्षमा झाल्यामुळे आम्हाला नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे. आम्ही पापी असताना देखील आम्हाला परमेश्वराकडून नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे आणि आम्ही नीतिमान असे गणले गेलो आहोत. ही केवळ त्याचीच कृपा आहे. विश्वासाच्या द्वारे आम्हाला कृपा प्राप्त झाली. कृपेच्या द्वारे आमच्या सर्व अपराधांची क्षमा केली गेली. सर्व हे जिवंत परमेश्वराचे जिवंत वचन आहे. त्याचप्रमाणे आम्हाला तारण प्राप्त झालेले आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन देखील मिळालेलं आहे. योहान 3:16 जर आम्ही पाहिलं, योहान 3:16 मध्ये देखील आम्हाला सांगितलेलं आहे, परमेश्वराची ही इच्छा आहे की कोणाचाही नाश होईल, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. ही परमेश्वराची इच्छा आहे आणि हे देवाचं वचन आहे. आणि हाच आमच्या ख्रिस्ती विश्वासाचा बेस आहे, आम्ही म्हणू शकतो. बेस, पाया आहे. माझा आवाज येतोय का तुम्हाला? आणि दर रविवारी आम्ही आमचा विश्वास प्रेषितांचा मतांगीकार म्हणून जाहीर करतो, नाही का? आणि आम्ही ह्या सर्व गोष्टी आम्ही रोज बोलतो. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला देखील सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. हा आमचा विश्वास आहे. आणि आमच्या विश्वासणाऱ्यांपैकी जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, खरोखर तो मानतो की येशू ख्रिस्त हा सामर्थ्यशाली देव आम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे. त्याच्या आज्ञा पाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो. येशू ख्रिस्ताच्या, परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याचा शेवटपर्यंत जो विश्वासणारा प्रयत्न करतो अशासाठी, कारण
पूर्णपणे कोणी परमेश्वराच्या आज्ञा पाळू शकत नाही, परंतु तो प्रयत्न करतो, वारंवार तो पश्चाताप करतो, शेवटपर्यंत तो आशा धरतो. आणि येशू ख्रिस्ताच्या नावात झोपी गेल्यानंतर निश्चित त्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे ही आशा त्याच्या ठायी ठेवतो. त्याला नक्कीच सार्वकालिक जीवन मिळणार आहे. आम्हा विश्वासणाऱ्यांना, आम्ही जे विश्वासणारे आहोत ते सर्व देवाची लेकरं आहोत. आता आपण वचनाकडे वळूया. हे वचन येशू ख्रिस्त आणि त्याचे जे 12 शिष्य होते त्यांच्यामधील हा जो अध्याय आहे त्यांच्यामधील हे एक संभाषण आहे. आणि योहानकृत शुभवर्तमानाचं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताची संभाषणं फार अचूक रीतीने आमच्या पुढे सादर केलेली आहेत. येशू ख्रिस्ताची संभाषणं, ती संभाषणं शंभरोनी स्त्री बरोबर केलेली असो किंवा शिष्यांबरोबर केलेली असो किंवा त्याने आम्हाला संबोधलं असेल, परंतु येशू ख्रिस्ताने अतिशय उत्तम रीतीने फार प्रेमळ पद्धतीने त्याने ही संभाषणं केलेली आहेत. काळजीपूर्वक विश्वासणाऱ्यांच्या काळजीने त्याने सर्व काही बोललेलं आहे. आणि येशू ख्रिस्त जे काही बोललेलं आहे, येशू ख्रिस्ताची तीच इच्छा आहे की त्याचा आम्हाला उपयोग व्हावा, आम्ही विश्वासणाऱ्यांनी देखील त्याचा उपयोग करावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराने हे आम्हाला पवित्र शास्त्र आज दिलेलं आहे. हे जिवंत देवाचं वचन आहे. ह्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांबरोबर संभाषण केलं आहे. हे संभाषण आता 2026 वर्ष होऊन गेली याला, परंतु आता ती शिष्य आज आमच्यामध्ये नाहीत. सृष्टीच्या नियमाप्रमाणे ते आता नाहीत ते, आणि आम्ही देखील एक दिवस नष्ट होणार आहोत. परंतु येशू ख्रिस्ताचं वचन, येशू ख्रिस्त जो परमेश्वर तो जिवंत आहे. येशू ख्रिस्ताचं हे वचन जिवंत आहे. आणि आज जे आम्ही वाचत आहोत ते आज हे वचन आमच्या पिढीसाठी आहे. अजून आमची पिढी संपली नाही. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत हे वचन आमच्याबरोबर बोलत आहे. आणि हे जिवंत वचन आज आपण वाचत आहोत. देवाची स्तुती असो. आणि या वचनामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या किती आमच्यासाठी गरजेच्या आहेत, किती उपयोगाच्या आहेत, त्या आम्ही सर्व गोष्टी पाहणार आहोत. सर्वप्रथम पुनरुत्थान झाल्यानंतर मागच्याच रविवारी आम्ही पुनरुत्थान दिन साजरा केला. अतिशय आनंदाने आम्ही साजरा केला. आणि आज त्याच विषयी आम्ही पुढे जाणार आहोत. त्या नवीन जीवनामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. आम्ही केलाच आहे. आज आम्ही त्या नवीन जीवनामध्ये आहोतच. परंतु त्या नवीन जीवनाची वैशिष्ट्ये काय आहेत त्या आम्हाला आज बघायचं आहे. त्याचप्रमाणे प्रेषितांबरोबर येशू ख्रिस्त काय बोलला, कशासाठी त्यांच्याबरोबर तो कसा बोलला, हे देखील आम्हाला बघायचं आहे. आणि मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे, मी नव्हे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे आम्हाला जे आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत ते आपण ऐकलेले आहेत. आम्हाला कृपा प्राप्त झालेली आहे विश्वासाच्या द्वारे, क्षमा प्राप्त झालेली आहे, तारण प्राप्त झालेलं आहे, सार्वकालिक जीवनाची आशा देखील आम्हाला मिळालेली आहे. परंतु त्याचबरोबर अजून एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे एक अदृश्य असं युद्ध देखील सुरू झालेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत हे अदृश्य असे युद्ध, तुम्हाला ठाऊक आहे मी काय बोलत आहे. आमचं युद्ध कोणाबरोबर आहे? बरोबर. आमचं युद्ध हाडा मांसाबरोबर नव्हे, तर आमचं युद्ध त्या अंतराळातील दुरात्म्यांबरोबर आहे. आणि ते युद्ध जे आहे ते सध्या चालू आहे. आणि तो संघर्ष चालू आहे.
आता आपण वचनाकडे येऊया. त्या दिवशी येशू ख्रिस्त शिष्यांना भेटण्यासाठी त्या बंद खोलीमध्ये त्यांच्या समोर प्रगट झाला, नाही का? आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येण्या अगोदरच शिष्यांना सूचना मिळाली होती की कुठे जमायचं आहे गालिलात. आणि मरिया आणि त्या स्त्रियांनी सर्व काही येशू ख्रिस्ताला सांगितलेलं होतं, कळवलेलं होतं. आणि त्या ठरल्याप्रमाणे, त्या गोष्टी ठरल्याप्रमाणे शिष्य त्यावेळी त्या ठिकाणी त्या बंद खोलीमध्ये कशा प्रकारे ते त्या बंद खोलीमध्ये होते तुम्हाला ठाऊक आहे का? ते भयभीत झाले होते. ते वातावरण अतिशय भयानक होते, कारण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर रोमी साम्राज्याने अफवा पसरली होती की त्याचा देह कोणीतरी चोरून, त्याच्या शिष्यांनी चोरून नेलेला आहे. आणि यहुदी लोक हे या सर्वांसाठी टकलेले होते. यहुदी लोकांच्या भीतीपोटी त्या साध्या भोळ्या शिष्यांनी आपल्या जीवाची काळजी म्हणून त्यांनी दारं खिडक्या लावून ते त्या खोलीमध्ये उभे होते, बसले होते. त्यांना चिंता सतवत होती. ते शिष्य जरी असले तरी ते आम्हासारखेच साधे माणसंच होते. ते शेवटी तो मनुष्य प्राणीच. आणि येशू ख्रिस्ताची ते वाट जरी पाहत असतील तरी स्वतःच्या जीवाला ते घाबरले होते, ते दबकून बसले होते. अक्षरशः त्यांना भीती वाटत होती. की काय भीती असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता. आजपर्यंत ह्या पिढीला तसा अनुभव आला नसेल, नाही का? मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ते, परंतु ती परिस्थिती कल्पना करा. ते तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र ठेवा तुम्ही. त्यावेळेस ती काय परिस्थिती असेल. येशू ख्रिस्त त्या शिष्यांच्या प्रेमापोटी त्या बंद खोलीमध्ये, आणि बराच काळ ते शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर वावरत होते. येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये त्या शिष्यांनी येशू ख्रिस्ताबरोबर सेवा केली होती. त्यांना येशू ख्रिस्ताची सवय झाली होती. येशू ख्रिस्ताबरोबर ते रात्रंदिवस वेळ घालवत होते. एक क्षणही शेवटच्या दिवसांमध्ये येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्या अगोदर त्यांनी ते येशू ख्रिस्तापासून वेगळे झाले नव्हते. ते त्याला बिलगून होते. अशा वेळेस त्यांची काय परिस्थिती झाली असेल आम्ही विचार करू शकतो. येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकून बसणारा तो जो शिष्य, किती येशू ख्रिस्तावर प्रेम करणारा तो शिष्य, त्याची काय परिस्थिती झाली असेल. येशू ख्रिस्तावर प्रेम करणारे ते शिष्य येशू ख्रिस्ताची वाट पाहत होते. येशू ख्रिस्त त्यांच्या समोर प्रगट झाल्यावर येशू ख्रिस्ताने सर्वप्रथम काय म्हटलेलं आहे की तुम्हाला शांती असो. येशू ख्रिस्ताला त्यांची काळजी होती. येशू ख्रिस्ताने त्यांना सर्वप्रथम त्यांची भीती नष्ट केली. आपण पाहतो त्यांची भीती नष्ट करून येशू ख्रिस्त त्यांना म्हटलं की तुम्हाला शांती असो. जेव्हा आम्ही देवाच्या सानिध्यात जातो, आणि असा अनेकांना अनुभव आहे की पवित्र जी उपस्थिती किंवा जे पवित्र देवाच्या सानिध्यात आपण असतो, किंवा परमेश्वर आमच्या जवळ असतो, पवित्र आत्म्याने आपण जेव्हा भरलेले असतो, त्यावेळेस आमच्या अंतःकरणात त्या शांतीचा आमच्या अंतःकरणाला स्पर्श होतो. ती स्वर्गीय शांती आम्ही अनुभवू शकतो. जेव्हा देवाच्या सानिध्यात एखादी व्यक्ती असते त्यावेळेस त्याला त्या शांतीचा अनुभव येतो,
ती शांती त्या व्यक्तीला स्पर्श करते. कारण शांती ही देवाकडून आहे, ती शांती देवाकडून असलेली शांती आहे. आणि जर आम्ही योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि मला असं वाटतं 27वे वचन, त्याच्यामध्ये देखील त्या शांतीविषयी लिहिलेलं आहे. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. येशू ख्रिस्ताची शांती, देवाची शांती ही जगावेगळी आहे आणि ती शांती ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या शिष्यांना देत आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी ज्या वेळेस येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला तुम्हाला शांती असो, जी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे मानवाच्या मध्ये आणि देवाच्या मध्ये जे वैर होतं ते संपुष्टात आलं आणि शांती झाली. देवामध्ये आणि मानवामध्ये विश्वासाच्या द्वारे शांती झाली. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना देवाने काय केलेली आहे, ती शांती दिलेली आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला तुम्हाला शांती असो. परंतु एक गोष्ट त्या बंद खोलीत झाली, ती म्हणजे येशू ख्रिस्त अकस्मात त्या खोलीत आला होता आणि त्याच्यामुळे ते शिष्य भयभीत झाले होते. येशू ख्रिस्ताला पाहून त्यांना भीती वाटली होती आणि सर्वसाधारण मानव असतो आणि अशी कुठली गोष्ट घडल्यावर आम्ही घाबरतो. परंतु जर आम्ही लूकाच्या शुभवर्तमानामध्ये पाहिलं तर लूकाच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी त्या सर्व गोष्टी केल्या त्यावेळेस ज्यामुळे हे सिद्ध होईल की तो जिवंत आहे. त्याने काय केलेलं आहे की त्यांना स्पर्श करायला लावला, स्वतःला स्पर्श करायला लावला. शिष्यांनी त्याला येशू ख्रिस्ताला स्पर्श केला. लूकाच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की त्याने त्यांना खावयास मागितलं, मासा मागितला नाही का, आणि त्याने ते अन्न खाल्लं त्यांच्या समोर. कारण कुठलेही भूत किंवा आत्मा काही खाऊ शकत नाही, हाडमांस असलेली व्यक्तीच खाऊ शकते. आणि येशू ख्रिस्ताने त्यांची जी भीती ओळखली. येशू ख्रिस्ताने अजून एक गोष्ट त्या ठिकाणी केलेली आहे. येशू ख्रिस्ताने कुठल्याही प्रकारे येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर नाराजी दाखवलेली नाही. येशू ख्रिस्ताने त्या शेवटल्या भोजनात जेव्हा सांगितलं की मला धरून देण्यात येईल, तुमच्यापैकीच कोणीतरी मला धरणार आहे, त्यावेळेस पेत्र काय म्हटला की तुला कोण धरतं? त्या पेत्राला येशू ख्रिस्ताने सांगितलं तूच मला 3दा नाकारशील, नाही का. आणि असे ते शिष्य, काही झालं तर ते मनुष्य प्राणी आणि त्या शिष्यांना ते शिष्य अगदी साधी माणसं होती. जीवाच्या भीतीपोटी ते त्या ठिकाणी लपलेले होते. येशू ख्रिस्ताचा शोध करायच्या ऐवजी त्या खोलीची दारं खिडक्या लावून ते आतमध्ये बसले होते. परंतु येशू ख्रिस्त कुठल्याही प्रकारे त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही किंवा तो काही त्यांना बोलला नाही. कारण त्याचं कारण होतं की येशू ख्रिस्त समजून घेणार आहे, देव समजून घेणार आहे. देवाला माहिती होतं की ते सर्वसाधारण मानव आहेत, मानवाची काय कुवत आहे, काय क्षमता आहे हे परमेश्वर समजतो नाही. आणि तो कुठल्याही प्रकारे त्यांना बोल लावत नाही किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजून एक जी गोष्ट सुरू झाली होती त्यावेळेस, ती म्हणजे त्या अदृश्य शक्तीबरोबर विश्वासणाऱ्यांचं युद्ध. आणि येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांना शांती दिली त्यावेळेस त्याचा काय हेतू होता हे तुम्ही समजून घ्या. कारण त्यांना फार मोठ्या संघर्षाला तोंड द्यायचं होतं. फार मोठा संघर्ष त्यांच्या समोर त्यांची वाट पाहत होता. या अध्यायामध्ये प्रेषितांना त्यांचं प्रेषित पण मिळालं, पण प्रेषित होणं इतकं सोपं नव्हतं.
किंवा येशू ख्रिस्ताचे शिष्य होणं एवढं सोपं नव्हतं आणि त्यांना फार मोठा चॅलेंज त्यांच्या पुढे उभं होतं. फार मोठ्या कठीण प्रसंगाला त्यांना तोंड द्यायचं होतं आणि येशू ख्रिस्त त्यांची तयारी करत होता. येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याच्या सुरुवातीपासून तर पुनरुत्थानाच्या नंतर देखील तो त्यांची तयारी करत होता. इतकी त्याने त्यांची तयारी केली, त्या शिष्यांना एवढं मार्गदर्शन केलं होतं. जोपर्यंत येशू ख्रिस्ताला वाटत नव्हतं की खरोखर हे आता परिपक्व झाले आहेत, तोपर्यंत तो त्यांचं बोट सोडत नव्हता. हे शिष्य येशू ख्रिस्ताला धरून होते. येशू ख्रिस्ताला त्यांची काळजी होती, कारण फार मोठ्या संघर्षाला त्यांनी तोंड दिलं. ह्याच्यानंतर आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर प्रेषितांच्या कृत्यांमध्ये त्यांच्या सेवा कार्याला सुरुवात होते, त्या प्रेषितांच्या शिष्यांच्या. आणि त्यावेळेस जे झालं ते आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. फार भयानक अशा परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागतं. पण येशू ख्रिस्ताने त्यांना अगोदरच सूचित करून ठेवलं होतं ह्या सर्व गोष्टी. येशू ख्रिस्ताने त्यांच्यातील भय काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. येशू ख्रिस्ताने त्यांना पूर्ण जाणीव कल्पना त्यांना दिली होती की काय होणार आहे. योहान शुभवर्तमान याचा 16वा अध्याय जर पाहिला तर त्याच्यामध्ये आम्ही पाहू शकतो योहान शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 18वं वचन आम्ही पाहू शकतो. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाहीत. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. आणि हेच ते युद्ध आहे, हेच ते जगाने खरोखर त्या प्रेषितांचा द्वेष केला. आणि इतक्या भयानक संघर्षाला त्या प्रेषितांना तोंड द्यावं लागलं की आम्ही कल्पना देखील करू शकत नाही. रोमन साम्राज्याच्या द्वारे त्यांच्यावर छळ झाला. पहिल्या शतकापासून तर चौथ्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ख्रिस्ती लोकांचा छळ झाला. भयानक असा छळ झाला त्यांचा. आणि येशू ख्रिस्ताने त्यांना सर्व काही सांगितलं होतं. सैतान जो आमचा विश्वास पूर्णपणे उद्ध्वस्त करायसाठी टपलेला आहे, सैतानाने पूर्ण प्रयत्न केला प्रेषितांना उद्ध्वस्त करण्याचा, त्यांचा विश्वास उद्ध्वस्त करण्याचा. त्यांना विविध त्रास झाले, वेगवेगळे त्रास, वेगवेगळे छळ त्यांना सहन करावे लागले, परंतु सैतान हारला. त्या पहिल्या ते तिसऱ्या शतकामध्ये सैतान हारला. आम्ही जे विश्वासणारे आहोत, आम्ही अगदी बिनविरोध आमचं ख्रिस्ती जीवन जगू शकतो. तुम्हाला ठाऊक आहे, तुम्हाला माहिती आहे का की आम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. आम्ही बिनविरोध आरामात आमचं ख्रिस्ती जीवन जगू शकतो. आम्हाला कोणीही काही बोलणार नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही घोषणा करू त्यावेळेस मात्र आम्हाला संघर्षाला तोंड द्यावं लागेल. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला आम्ही उंचावू त्यावेळेस मात्र सैतान आम्हाला सोडणार नाही. ज्यावेळेस आम्ही साक्ष देऊ, साक्ष आम्ही कोण देणार आहे? आम्ही साक्ष देणारे कोण? कारण वचनामध्ये सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा, जो कैवारी आत्मा मी तुमच्यासाठी पाठवणार आहे, तो साक्ष देईल. पवित्र आत्मा साक्ष देईल. आम्ही कोण साक्ष देणार आहे? आणि ज्यावेळेस हे घडेल त्यावेळेस खरोखर मनुष्याचा छळ होतो. आणि तोच छळ त्या काळात झाला होता प्रेषितांचा. प्रेषितांना ते रक्तसाक्षी झाले. आध्यात्मिक जीवन खूप कठीण आहे.
देवाची सेवा करणं साधी सोपी गोष्ट नाही. जे पाळक आज सेवा करत आहेत ते तो छळ अनुभवू शकतात. बरेच पाळक दुर्गम ठिकाणी सेवा करत आहेत. मिशनरी सेवा जे लोक करत आहेत, जे पाळक करत आहेत, विश्ववाणी सारख्या सेवा, त्यांचा त्या ठिकाणच्या लोकांशी संबंध येतो आणि त्यांना तो अनुभव येतो. जे आत्म्यात चालतात त्यांना तो अनुभव येतो. ते युद्ध ते अनुभवतात. रोज त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. रोज परमेश्वर त्यांना उचलून उभा करतो. रोज त्यांना परमेश्वर सहाय्य करतो. त्या प्रेषितांनी त्यांचं काम केलं त्यावेळेस त्या प्रेषितांनी छळ सहन केला. त्या प्रेषितांनी देवाची आज्ञा पाळली, संघर्ष सहन केला. आज हे वचन आमच्या पिढीला आज आम्ही लागू करायचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला देखील संघर्षाला सामोरं जावं लागेल. येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानामध्ये जर आम्ही पाहिलं तर अनेक ठिकाणी आमची भीती घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 28वा वचन जर आम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आत्म्याचा जो नाश करणारा आहे, आत्म्याचा आणि शरीराचा नाश करणारा जो आहे त्याला आम्ही भ्यायला पाहिजे. सैतान जो फक्त शरीराचा नाश करणारा आहे त्याला आम्ही भ्यायला नाही पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आम्ही कमी पडतो किंवा आम्ही देवाची लेकरं नाहीत. आज देवाची कृपा आमच्यावर आहे कदाचित, परंतु देव आम्हाला ओळखतो. आमचा स्वभाव देव ओळखतो. आमचा अशक्तपणा देव ओळखतो. देव इतका कृपाळू आहे, देव इतका ममताळू आहे की आज आम्ही जे विश्वासणारे आहोत, प्रेषितांच्या काळामध्ये जे कार्य घडून आलं ते आज कदाचित थोडंसं थंडावलं असेल, परंतु तरी देखील आज परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आम्हाला तो समजतो. आम्ही त्याची प्रजा आहोत, त्याचे निवडलेले लोक आहोत आणि म्हणून त्याने आम्हाला या जगात ठेवलेलं आहे. ज्यावेळेस विश्वासणारा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच वेळेस देवाच्या राज्याचा त्याच्यामध्ये प्रवेश होतो. देवाचं राज्य जेव्हा येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्याच वेळेस स्थापन व्हायला सुरुवात झाली. आणि हे जग, आम्ही जगाशी वैर आमचं नाही. आम्ही ज्या देशात जगत आहोत, जे लोक आमच्या आजूबाजूला आहेत, जिथे आम्ही काम करतो, त्यांच्याशी आमचं कदापि वैर नाही. ते सर्व लोक देवाचे आहेत. आम्हाला त्यांच्यावर प्रेम करायचं आहे. निश्चितपणे आम्हाला त्यांच्यावर प्रेम करायचं आहे. परंतु परमेश्वराला त्यांची काळजी आहे. हे जग देवाचं आहे. निर्गमाचा 19वा अध्याय 5वं वचन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर तेव्हा मोशेला बोलतो की सर्व पृथ्वी माझी आहे. म्हणजे सर्व जग कुणाचं आहे? त्या देवाचं आहे. आणि तो देव, त्या देवाला सर्वांची काळजी आहे. प्रत्येकाची त्या देवाला काळजी आहे. देवाची इच्छा आहे की प्रत्येकाला तारण प्राप्त होणं, प्रत्येकाला देवाचं सार्वकालिक जीवन मिळावं, ही देवाची जगाबद्दलची इच्छा आहे. वारंवार देवाने ह्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. जर आम्ही योहानकृत शुभवर्तमान याचं 15वा अध्याय जर पाहिला तर त्याच्यामध्ये देवाची इच्छा आम्हाला स्पष्टपणे दिसते. 15वा अध्याय आणि 23-24, जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही करतो. जी कृत्ये दुसऱ्या कोणी केली नाही ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे. येशू ख्रिस्ताने या ठिकाणी
काय लिहिलेलं आहे की यहुद्यांविषयी लिहिलेलं आहे. या नवीन करारामध्ये यहुद्यांविषयी लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने त्यांच्या समोर सर्व काही केलं, सर्व त्यांच्या नियमशास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे सर्व घडून येत होतं, तरी देखील त्यांनी विश्वास ठेवला नाही. देवाला त्याचा खेद होता, त्याची खंत होती. आणि म्हणून देव आपली इच्छा जाहीर करतो की जर त्या दुसऱ्या कोणी जर काय सांगितलं असतं त्यांनी काय त्यांच्या काही पाप आढळलं नसतं, परंतु येशू ख्रिस्त त्यांच्या समोर वावरला तरी देखील त्यांनी विश्वास ठेवला नाही. आज या जगामध्ये तुम्ही आणि आम्ही ही जी पिढी आहोत, आम्ही देवाचं प्रतिनिधित्व करतो आणि आम्हाला ती जबाबदारी दिलेली आहे. जगाला जिंकण्याची जबाबदारी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना दिलेली आहे. जिंकण्याची म्हणजे जगिक दृष्ट्या जिंकण्याची नव्हे, तर आध्यात्मिक दृष्ट्या आम्हाला जगाला येशू ख्रिस्ताकडे आणायचं आहे, परमेश्वराकडे आणायचं आहे. ती जबाबदारी आज आम्हा ख्रिस्ती लोकांवर देवाने सोपवलेली आहे. आमची जबाबदारी आज आम्ही पूर्ण करायला पाहिजे. आम्हाला त्यासाठी येशू ख्रिस्ताने सहाय्य देखील केलेलं आहे. जर आम्ही 22वं वचन वाचलं, 20वा अध्याय आणि 22वं वचन, असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. नाही का? येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर फुंकर टाकली. फुंकर टाकली म्हणजे काय की त्यांना सामर्थ्याने भरलं. येशू ख्रिस्ताने ही फुंकर जी टाकलेली आहे ती आज तुम्हा मानवांवर देखील, विश्वासणाऱ्यांवर देखील टाकलेली आहे. येशू ख्रिस्ताने ती फुंकर टाकलेली आहे. ते सामर्थ्य आमच्यामध्ये येशू ख्रिस्ताने फुंकलेलं आहे. जर एहेजकेल याचा 37वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचनं आपण वाचली तर त्यामध्ये देखील आम्हाला आढळेल की त्या एहेजकेल संदेष्टाने देव परमेश्वराने एहेजकेल संदेष्टाला सांगितलं की ह्या शुष्क अशा हड्ड्यांना तू देवाचं वचन सांग, बोल. आणि मग काय झालेलं आहे त्या ठिकाणी? त्या सजीव झालेल्या आहेत, त्यांचं सैन्य झालेलं आहे. आम्ही शुष्क आहोत, आम्ही अशक्त आहोत, आमच्यामध्ये मर्यादा आहेत, परंतु देवाच्या सामर्थ्याने आम्हाला आज या जगामध्ये, या विश्वामध्ये आम्हाला देवाचं काम करायला देवाने सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक शुभवर्तमानामध्ये शेवटी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना भेटतो त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि ते करण्यासाठी आम्हाला विश्वासणाऱ्यांना खूप काही दिलेलं आहे देवाने. जर आम्ही मार्काचं शुभवर्तमान पाहिलं तर मार्काचं शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने आम्हाला सामर्थ्याने कसं भरलेलं आहे तुम्हाला कळेल. येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की तुम्ही जर कोणावर हात ठेवून प्रार्थना केली तर ती प्रार्थना ऐकली जाईल. आजाराला तुम्ही बरं करणार, आजाराला तुम्ही बरं करू शकणार आहात. येशू ख्रिस्ताने सांगितलं, हे सगळं विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्ताने जर तुम्ही त्यांच्यावर हात ठेवाल तर ते बरे होतील. तुम्ही भूत काढाल, येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. विश्वासणाऱ्यांना किती आशीर्वादित केलेलं आहे, किती सामर्थ्याने भरलेलं आहे. तुम्ही भूते काढाल. तुम्ही त्याच्यानंतर सांगितलंय तुम्ही विष सेवन केलं तरी तुम्हाला काही बाधा होणार नाही. हे देखील येशू ख्रिस्ताने विश्वासणाऱ्यांसाठी सांगितलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आज ख्रिस्ती या नात्याने आम्हाला लागू पडतात. एवढं सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. मत्तेकृत शुभवर्तमान 28:19-20 मध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की मी जे तुम्हाला शिकवलं ते तुम्ही जगाला जाऊन शिकवा, शिष्य करा. मी शेवटपर्यंत तुम्हा बरोबर आहे. शेवटपर्यंत येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला सोडणार नाही, शेवटपर्यंत आम्हाला सोडणार नाही. आम्ही भरकटून जाणार, आम्ही मानव प्राणी इतका भरकटून जाणार आहे, इतका साधा आहे की क्षणात सैतान त्याला भूल पाडू शकतो. सैतान क्षणात त्याचं लक्ष वेधू शकतो.
त्याचा नाश करू शकतो, त्याचा आध्यात्मिक नाश करू शकतो, त्याचा विश्वास उद्ध्वस्त करू शकतो. क्षणात सैतानामध्ये शक्ती आहे. आम्हाला म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे की तुम्ही शस्त्र सामग्री धारण करा. करिंथिकरास पत्रामध्ये, रोमकरास पत्रामध्ये, नाही का, देवाची शस्त्र सामग्री आम्हाला धारण करा असं सांगितलेलं आहे. कारण सैतान भयानक आहे. जर आम्ही पाहिलं तर, पण ह्या सर्व गोष्टी परमेश्वराला ठाऊक आहे. त्या सर्व गोष्टी परमेश्वर जाणतो. तो आमच्यावर प्रेम करतो. शेवटपर्यंत आम्हाला टिकून राहील. शेवटपर्यंत हा संघर्ष चालणार आहे. आम्हा पाप्यांमध्ये आणि परमेश्वरामध्ये, देवामध्ये शेवटपर्यंत हा संघर्ष चालू राहणार आहे. उत्पत्ती, निर्गम, लेव्य, गणना, मग त्याच्यानंतर अनुवादशास्त्री, यहोशुआ, या सर्व जे या ग्रंथामध्ये आम्ही पाहू शकतो की परमेश्वर किती त्यांच्या जवळ होता, नाही का, त्या लोकांच्या जवळ होता, इस्रायलांच्या जवळ होता. रोज तो त्यांच्यासमोर चमत्कार करायचा, रोज त्यांच्यासमोर मेघस्तंभ चालायचा, रोज रात्री त्यांच्यासमोर तो प्रकाश चालायचा, ज्वाला अग्नीच्या चालायच्या. त्यांना त्या रानामध्ये परमेश्वराने अन्न पुरवलं. एवढा मोठा समुद्र देखील त्यांच्यासाठी दुभागला, एवढा मोठा समुद्र दुभागला. आज कल्पना करा, तुम्ही आणि मी जर असा चमत्कार पाहिलं तर काय होईल. इतके चमत्कार त्या परमेश्वराने त्या लोकांसमोर केले, तरी देखील ते वारंवार चुका करत होते. आता एवढे चमत्कार करून ते चुका करत होते, तर तुम्ही आम्ही तर काहीच बघितलं नाही का. तुम्ही आम्ही तर फक्त विश्वास ठेवलेला आहे. त्या मानाने आम्ही प्रयत्न करतो. त्यावेळेची कल्पना करा. त्यावेळेस त्याच्यानंतर यहोशुआ, मोशेचं काम झाल्यावर मोशेने आपली जबाबदारी यहोशुआवर सोपवली. यहोशुआ त्यांना पलीकडे घेऊन गेला. त्याच्यानंतर ते परमेश्वराच्या सामर्थ्याने तिथपर्यंत पोहोचले. त्यांना एवढं सगळं माहीत होतं. ते राहू लागले, त्यांनी वस्त्या केल्या, परत त्यांनी पाप केले. किती शास्ते आले शमशोनापर्यंत. प्रत्येक वेळेस परमेश्वर म्हणतो की मग ते काय करायचे, मग ते गोलताट नेसायचे आणि एक क्षमा मागायची देवाची. आणि मग काय करायचं, देव त्यांना परत क्षमा करायचं, परत एक शास्ता उत्पन्न करायचं देव. मग तो शास्ता त्यांचं त्या आजूबाजूच्या लोकांकडून रक्षण करायचं. कितीदा ते देवाला सोडत होते. तुम्ही वाचलं तर तुम्ही कंटाळून जाल. तुम्ही शास्त्रे जर वाचलं तर तुम्ही कंटाळून जाल. 10दा त्यांनी परमेश्वराने त्यांना परत उभं केलं, परत ते घसरायचं, त्यांचा पाय घसरायचा, परत तेच. हे सगळं नवीन करारापर्यंत हे चालू होतं. नवीन करारापर्यंत या गोष्टी घडल्या. येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर आमच्यासाठी आला. येशू ख्रिस्ताला कदापि चमत्कार करायचा नव्हता. म्हणून येशू ख्रिस्ताने जेव्हा जेव्हा चमत्कार केले त्यावेळेस त्याची इच्छाच नव्हती की तो चमत्कार करण्यासाठी आलाच नव्हता. तो देवाचं राज्य स्थापन करण्यासाठी आला होता. परंतु तो जेव्हा चमत्कार करायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की कोणी सांगू नये. तो सांगायचा कुणाला सांगू नको, परंतु लोक परत सांगायचे. असा चमत्कार झाला. पण त्याच्यानंतर प्रेषितांनी देखील आज मी तुम्हाला सांगतो, आज देखील आमच्या बरोबर परमेश्वर आहे. ज्या प्रकारे परमेश्वर जुन्या करारामध्ये होता, सुरुवातीला प्रेषितांच्या बरोबर होता, त्याचप्रमाणे आज देखील परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आज देखील त्याने आम्हाला सोडलेलं नाही. आज देखील चमत्कार होतात. माझा विश्वास आहे, माझ्या जीवनामध्ये देखील चमत्कार झालेले आहेत. मी सांगतो तुम्हाला, दुसऱ्यांसाठी प्रार्थना केल्यावर चमत्कार होतं, स्वतःसाठी प्रार्थना केल्यावर चमत्कार होतं. जेव्हा जेव्हा आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करतो एखाद्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी, त्यावेळेस परमेश्वर आमच्यासाठी आज देखील चमत्कार करत आहे. उपदेशकामध्ये म्हटलं आहे की आम्हाला सहन करावं लागेल. सहन करण्याचं पण एक काळ आहे, आनंद करण्याचं पण एक काळ आहे.
देवाच्यावर आम्हाला सोपवायचं आहे. संघर्ष आमचा चालू राहील, आमच्यावर अन्याय होईल, आम्हाला तडजोड करावी लागेल, आमचा द्वेष केला जाईल, बऱ्याच गोष्टी होतील, परंतु आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहायचं. जसं तो परमेश्वर आम्हाला सोडत नाही त्याच प्रकारे आम्हाला देखील त्या परमेश्वराला सोडायचं नाही. जर तुम्ही हट्टाने त्या परमेश्वराला जर धरलं तर तो आम्हाला एवढा आशीर्वाद देईल की तुम्हाला कल्पना नाही द्यायची. आमच्या विश्वासणाऱ्यांना सर्वांना त्याचा अनुभव आहे, प्रत्येकाला अनुभव आहे. आज चर्चेसमध्ये असे लोक आहेत ते संदेशकांसारखे आहेत, ते आम्हाला ठाऊक नाही. असे देखील लोक आहेत, आज देखील आहेत. अनेक वेळा मला सांगितलं जातं काही काही ठिकाणी की तुमची मंडळी थंड आहे, मेलेली आहे, परंतु असं होऊ शकत नाही. येशू ख्रिस्त जो जिवंत झाला आमच्यासाठी, येशू ख्रिस्ताची मंडळी जिवंत मंडळी आहे, ती कधीच मरू शकत नाही. येशू ख्रिस्ताचा आत्मा, कैवारी आत्मा आमच्या प्रत्येकाबरोबर आहे. आम्ही तो संघर्ष करायचा आहे, शेवटपर्यंत आम्हाला तो संघर्ष करायचा आहे. मग आम्ही शेवटी पाहतो की ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्याची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. हे वचन थोडंसं कठीण आहे, पण ह्याचा अर्थ काय आहे की ज्या कोणाची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे. येशू ख्रिस्तामध्ये आम्ही ज्या कोणाची क्षमा करतो, येशू ख्रिस्तामध्ये आम्ही जेव्हा सुवार्थ सांगतो एखाद्या विधर्म्याला, आणि जेव्हा तो येशू ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारतो, त्यावेळेसच हे घडू शकते. त्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही असं म्हणू शकतो की येशू ख्रिस्ताच्या नावात, येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुझी क्षमा झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी देखील येशू ख्रिस्ताने आपली काळजी दर्शवलेली आहे लोकांबद्दल, या जगाबद्दल. सुरुवातीपासून हे जग त्याचं आहे. देवाचं राज्य ह्या जगातच देव स्थापन करणार आहे. हे जग, ही नवीन पृथ्वी होणार आहे. हे जग आमचं कोणाही बरोबर वैर नाही. आमच्या देशात राहतो, त्या देशावर आम्ही प्रेम करायला पाहिजे, त्या देशाची आम्ही काळजी घ्यायला पाहिजे, कारण काळजीपोटी परमेश्वर हे सर्व बोलत आहे. त्यात कुठली जोर जबरदस्ती नाही. देवाची मिशनरी योजना ही त्याने ठरवलेली आहे. जो फक्त इस्रायल होता सुरुवातीला, तो आता काय आहे, सध्या सर्व राष्ट्रे त्याची. आणि आम्ही खरंच आशीर्वादित आहोत विश्वासणारे. कारण आज कोण राज्य करत आहे? विश्वासणारे राज्य करत आहे. आज सत्ता कोणाच्या हाती आहे जगामध्ये? तशी जगाची सत्ता म्हणतात की सैतान जगाचा अधिपती आहे, परंतु सैतान जगाचा अधिपती असू शकत नाही. कारण सृष्टी, हे जग हे देवाने निर्माण केलेलं आहे. तो तात्पुरता आहे, टेम्पररी. एखादी नोकरी, टेम्पररी नोकरी ती जाणार, त्या सैतानाला देव हाकलून देणार, शेवटी त्या सैतानाचा नाश होणार. परंतु हे जग, ही सृष्टी ही सैतानाची नाही आहे, ही देवाची. सैतान जगाचा अधिपती जरी असला तरी तो हरवला जाणार आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आम्हाला सहाय्यक अशा आहेत. पवित्र शास्त्र शेवटच्या काळामध्ये आमच्यासाठी जे प्रेषितांना उद्देशून परमेश्वर म्हटला, तेच आमच्यासाठी देखील बोलत आहे. ते कशामध्ये? तर तुम्ही मत्तय कृष्णवर्तमानाचा 24वा अध्याय जर काढलात, मत्तय कृष्णवर्तमान त्याचा 24वा अध्याय, तो आमच्याबरोबर देखील बोलत आहे. परमेश्वर आम्हाला देखील सांगत आहे, तयार करत आहे. म्हणून त्यासाठी आम्ही प्रार्थना करत राहिलेलो आहे. मत्तय कृष्णवर्तमान 24वा अध्याय 9वा अध्याय, तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील, आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील, हे लिहिलेले आहे. येशू ख्रिस्ताने आम्हाला आगाऊ सूचना दिलेली आहे. आणि
आणि त्यानंतर आम्ही पुढे वाचलं तर तिकडे लिहिलंय की कधी नाही झाला असा छळ त्यावेळेस होणार आहे. तो छळ रोमन साम्राज्याने देखील घडवून आणला पहिल्या ते तिसऱ्या शतकामध्ये. परंतु छळ तो संपला नाही. येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं अजून राहिलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची आम्ही वाट पाहतो. दानियल संदेष्टाने देखील सांगितलेलं आहे, भविष्य केलेलं आहे. प्रकटीकरणामध्ये भविष्य आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्र आज त्या काळी संदेष्टे बोलत असत, संदेष्टे लोकांमध्ये जात असत, संदेष्ट्यांना लोक विचारत असत. देवाचा माणूस असं त्यांना म्हणायचे. देवाचा माणूस प्रार्थना करून देवाचं वचन लोकांना सांगायचं. आज संदेष्टे तशा प्रकारचे संदेष्टे आज असू शकत नाही. परंतु आज संदेष्ट्याचं काम कोण करत आहे तर हे पवित्र शास्त्र करत आहे. हे पवित्र शास्त्र आमचा संदेष्टा आहे. हे नवीन करार, हा जो नवीन करार आहे तो आमचा संदेष्टा आहे. आणि अशा प्रकारे आज या पवित्र शास्त्राला अनुसरून आम्हाला चालायचं आहे, चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेवटपर्यंत संघर्ष आम्हाला टिकवायचा आहे, संघर्षाला तोंड द्यायचं आहे आणि वचनांचा उपयोग करायचा आहे. येशू ख्रिस्ताने